मला तर असं वाटतं की ही आमच्यावरची सर्वात दुर्दैवी वेळ आहे की आज आम्हाला नारी शक्ती वंदन अधिवेशन म्हणजे नामंजूर करण्यात आलं विधेयक. त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं. ही खरंच सर्व महिला समस्त महिला वर्गासाठी नामुष्कीजनक गोष्ट आहे. काँग्रेसनं दरवेळी महिलाविरोधीच काम केलेलं आहे. काँग्रेसच्या काळात महिलांच्यावरती होणारे अत्याचार अन्याय हा होताच. आत्ता कुठंतरी थोडं त्याला वाचा फुटत होती, महिलांना न्याय मिळत होता. आणि जर महिलांना आता आरक्षण मिळालं असतं तर राजकारणात सुद्धा महिलांना योग्य संधी मिळाली असती. महिलांना कुठंतरी पुढं जाण्याची संधी होती, घरातून बाहेर पडून काम करण्याची संधी होती. पण प्रत्येक वेळी महिलाविरोधी काम करणारे काँग्रेस असेल, महाविकास आघाडी असेल, त्यांनी जो हा विरोध केलेला आहे हा खरं तर निंदनीय आहे, अगदी निंदनीय आहे. जर तुम्ही स्वतः काय करू शकत नसाल तर किमान दुसरी लोकं करताना त्याच्यात आडवं येऊ नये हे तरी त्यांना खरं तर काँग्रेससारख्या पक्षाला कळणं गरजेचं होतं. एवढी जुनी पार्टी आहे, तुम्ही स्वतः कधी महिलांच्यासाठी काही केलंच नाही. महिला पुढं याव्यात किंवा महिला सक्षम व्हाव्यात ह्याच्यासाठी काँग्रेस पक्षानं आत्तापर्यंत काय केलं आहे? मग आता जर महायुतीचं सरकार जर महिलांच्यासाठी काही चांगलं करतं आहे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांनी पुढे यावं यासाठी जर काही करत असेल तर काँग्रेसच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नव्हतं, विरोध करण्यासारखं काहीच नव्हतं याच्यात. आणि त्यांनी जो मुद्दा काल मांडला तर मला असं वाटतं की हे बघा, संख्या जरी वाढली, त्यांचं काल मत असं होतं, अखिलेश अद्वानी पण काल एक हे मांडलं की ठराविक जाती धर्माच्या महिलांना आरक्षण पाहिजे. तर मला असं वाटतं की मुळात महिला हा एक वर्ग जर पकडला पण तर महिला वर्गाला आरक्षण मिळणं गरजेचं होतं. त्यात पण तुम्ही जात धर्म आणली, खरं तर ते आणायला नको पाहिजे होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हे बघा, जर तुम्हाला आरक्षण ठराविक विशिष्ट जाती धर्मासाठी जर पाहिजे आहे, तुमच्या पक्षातर्फे ज्यावेळी तुम्ही तिकीट द्याल त्यावेळेला त्या ठराविक विशिष्ट जाती धर्माच्या महिलांना द्या. पण समस्त महिला जातीचं आरक्षण नाकारणं हे कितपत योग्य आहे? आणि हे काँग्रेसची सगळ्यात मोठी घोडचूक आहे. इथून पुढं होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला ह्या निर्णयाचा म्हणजे जेवढा तोटा होणार आहे ह्याचं त्यांनी कल्पना पण केली नसेल. समस्त महिला वर्ग त्यांच्या विरोधात जाणार आहे. थँक्यू. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.